आजचा जो मेसेज आहे तो तुमच्या पार्टनरची आणि तुमची दोघांची इथं फिलिंग चेक करूया। हा मेसेज जे रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी प्लस जे मॅरेज आहेत ओके त्यांच्यासाठी सुद्धा राहणार आहे। काही प्रॉब्लेम असेल तुमच्या मॅरेज लाईफमध्ये किंवा काही तुमच्या दोघांमध्ये काही डिस्टन्स वगैरे आलेला असेल, काही दुरावा आला असेल, त्या दोघांसाठी सुद्धा मेसेज राहणार आहे। ओके, बघूया तुमच्यासाठी काय मेसेज येते। ही जी आता करंट एनर्जी जी मी चेक करते ही तुमच्या दोघांची मी याच्यामध्ये चेक करणार आहे। ओके, तुमची आणि तुमच्या पार्टनरची। ओके, जेही माझे व्ह्यूअर्स आहेत, जेही माझे व्ह्यूअर्स आहेत जे ज्या रिलेशनमध्ये आहेत ओके, तर किंवा मॅरेज लाईफ जरी असेल तर त्यांचा पार्टनर प्लस ते काय विचार करतात, प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज। मला सांगा की ते काय विचार करत आहेत। ओके, त्यांचे पार्टनर प्लस ते काय विचार करत आहेत, दोघांचीही एनर्जीज इथं पिकआउट होऊ दे। पार्टनर प्लस त्यांची एनर्जीज काय आहेत प्लीज चेकआउट होऊ दे। जे माझे व्ह्यूअर्स आहेत जे रिलेशनशिपमध्ये आहेत किंवा जे मॅरेज आहेत त्या दोघांची एनर्जीज पिक होऊ दे। पार्टनरची त्यांच्या प्लस त्यांची अशी आपण चेकआउट करूया की तुमची प्लस तुमच्या पार्टनरची एनर्जीज काय आहे। ओके, तुमचं रिलेशन कसं आहे दोघांचं ते पण आपण इथं चेकआउट करूया। पहिले आपण कार्ड घेऊया आणि मग मी तुम्हाला सगळ्या कार्डचे मीनिंग सांगते। ओके, आय थिंक एक कार्ड घेऊया आपण। येस, 2 कार्ड्स आलेत, 2 कार्ड्स आहेत। बॉटमची एनर्जी पण चेक करूया आपण। ओके, द स्टारच आहे बॉटम एनर्जी। ओके, पेंटिकल्स, वॉन्ड्स, राइट। ओके, बघा मी आता जे मेसेज सांगणार आहे एकतर तो तुमच्याशी किंवा तुमच्या पार्टनरशी डेफिनेटली 100% रेझोनेट होणार आहे हा मेसेज। मी तुम्हाला बघा मेसेज सांगते आता। काही अशी सिच्युएशन तुमची झाली का, 2 अशा दुविधा किंवा 2 अशा गोष्टींमध्ये तुम्ही किंवा तुमचा पार्टनर डेफिनेटली अडकला आहात। ओके, एक तर तुम्ही तरी अशा 2 दुविधामध्ये अडकलाय, एक तर तुमचा पार्टनर किंवा फॅमिली। ओके, किंवा तुमच्या पार्टनरसाठी तुम्ही आणि तुमची फॅमिली, अशा काहीतरी 2 गोष्टी ज्याच्यामध्ये तुम्हाला डिसाइडच करता येईना झाले की तुम्हाला काय हे करायचंय। ओके, काय डिसाईड करायचंय किंवा काय निवडायचंय आणि काय निवडल्यानंतर ते बरोबर असेल याच्यासाठी थोडासा तो गुंता चाललाय तुमच्या रिलेशनशिपमध्ये, राईट। डिसिजन घेता येत नाही, डिफिकल्ट सिच्युएशन तुमची झालेले आहे, डिसिजन तुम्हाला घेता येत नाही, काय घ्यावं, काय घेतल्यानंतर करेक्ट असेल, बरोबर असेल, जेणेकरून सगळी गोष्टी किंवा सगळी फॅमिली व्यवस्थित राहील। हां, असं काहीतरी सिच्युएशन आहे तुमच्या दोघांची, आत्ता सध्याची सिच्युएशन तुमच्या दोघांची आहे, राईट। येस, तुम्ही एकमेकांसोबत बॉन्डिंग चांगलं आहे, पण काही सिच्युएशन अशा आजूबाजूला होतात आहे त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं म्हणतो ना एक डिस्टन्स दोघांमध्ये आले, काही गोष्टी तुमच्या तशा जमून येत नाहीयेत जशा तुम्हाला हवेत, म्हणजे जमवा करायला त्या गोष्टीमध्ये जात आहे किंवा मिळतं जुळतं तुम्हाला तुमच्या रिलेशनमध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये करायला जात आहे, पण तशा गोष्टी होत नाहीत। काही ना काहीतरी थोडंसं मेसेज असा येतं की एक तर तुम्ही तरी तुमच्या पार्टनरच्या मेसेजचा वेट करते किंवा तुमचा पार्टनर तुमच्या मेसेजचा वेट करते किंवा त्या एक कॉलचा वेट करतो। ओके, असा मेसेज तर डेफिनेटली येतोय। मदर अर्थचं कार्ड आलंय, द एम्प्रेसचं कार्ड आलंय। ओके, काहींचं असं असू शकतं, मी असं म्हणत नाही 100%, पण काहींचं असं असू शकतं की मॅरेज लाईफ होऊन सुद्धा बेबी वगैरे नाहीये त्यांना किंवा मुलासंदर्भातले काही गोष्टी असू शकतात, तर डेफिनेटली ती गोष्ट होऊ शकते तुमच्या लाईफमध्ये। हा प्रॉब्लेम असू शकतो, पण हा प्रॉब्लेम असेल तर लवकरात लवकर तो 9 मंथची एनर्जी दाखवत्या, लवकरात लवकर तो सॉल्व्ह होईल। जर तुम्हाला तुमचं मॅरेज लाईफ झालंय आणि तुम्हाला थोडा प्रॉब्लेम आहे तर लवकरात लवकर न्यूज तुम्हाला चांगली एखादी मिळू शकते। ओके, किंवा त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये डिस्टन्स आहे किंवा अशी काही गोष्ट ज्या त्या संदर्भातली रिलेटेड असेल तर तसा पण मेसेज एक येतोय। ओके, तो जो मी तुमच्याशी आता शेअर केलेला आहे, राईट।
तुमचा पार्टनर किंवा तुम्ही, राईट, तुमचा पार्टनर किंवा तुम्ही अशा काही गोष्टी आहेत ज्या एकमेकांपासून लपवत आहे, शेअर नाही करत आहे. सगळ्या गोष्टी शेअर नाहीत तुम्ही बहुतेक एकमेकांसोबत शेअर करत नाहीये. एक म्हणतो ना एक सिक्रेट मनामध्ये, एक असं सिक्रेट तुम्ही मनामध्ये ठेवताय, तुमचा पार्टनर किंवा तुम्ही असं मनामध्ये ठेवताय की ती शेअर नाही करत आहे. ओके, तुमचं रिलेशन चांगलं जर व्हायचं असेल किंवा तो डिस्टन्स नको आहे तुम्हाला, तो डिस्टन्स इथे जर व्यवस्थित यायचं असेल आणि चांगलं जर नातं राहायचं असेल तर तुम्हाला क्लिअर गोष्टी केल्या पाहिजेत. मनामध्ये गोष्टी ठेवू नका. ओके, आणि कोणाशी शेअर करण्यापेक्षा तुमच्या पार्टनरशी शेअर करा. जेव्हा तुमच्या पार्टनरशी त्या गोष्टी तुम्ही शेअर करणार त्यावेळेला एक बॉन्डिंग तुमचं चांगलं होईल. सगळ्यात महत्त्वाचं ट्रस्ट राहील एकमेकांविषयी तुमच्या दोघांचा, राईट. असा मेसेज येतो की तुम्ही शेअर नाही गोष्टी करत आहे. एक तर तुमचा पार्टनर तुमच्याशी शेअर नाही करत आहे किंवा तुम्ही तुमच्या पार्टनरशी तेवढं फेथफुली शेअर नाही करत आहे किंवा म्हणतो ना एक विश्वासानं तुम्ही सांगत नाहीये. तुम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे. किंवा तुमच्यामध्ये असा प्रॉब्लेम जर येत असेल किंवा असं गैरसमज तुमच्या लाईफमध्ये येत असेल किंवा तुमच्या रिलेशनमध्ये येत असेल तर क्लिअर गोष्टी बोलायला शिका. तुमच्यापर्यंत गोष्टी ठेवू नका किंवा एक सिक्रेट असं काही ठेवू नका. नाही, काय एक नातं चांगलं राहण्यासाठी तुम्हाला फ्री बोलणं खूप महत्त्वाचं आहे. गोष्टी मांडणं खूप महत्त्वाचं आहे. काही सिक्रेट मनामध्ये ठेवल्यानंतर होणार नाही. जेवढं सिक्रेट तुम्ही एखादी करायचं ना तेवढं गैरसमज एखाद्या नात्यामध्ये जास्त होऊ शकतो. तर सिक्रेट मनामध्ये अजिबात ठेवू नका. ओके, काय असेल ते फेस टू फेस बोलण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमचं नातं आणखीन छान होईल, आणखीन बॉन्डिंग तुमचं चांगलं होईल दोघांमधलं जे काही रिलेशन असेल. आणि जर तुम्ही तसं केलं तर डेफिनेटली तुमची सक्सेस आहे त्या नात्यामध्ये. तुम्हाला डेफिनेटली त्या नात्यामध्ये सक्सेस मिळणार. 100% तुम्हाला ते सक्सेस मिळणार. पण ह्या पद्धतीने चाललात तर तुम्ही वेट करतात. तुम्ही सध्या आत्ता नाराज आहात. ओके, तुम्ही त्या थिंकिंगमध्ये, त्या गोष्टींमध्ये, त्या थॉटमध्ये चाललाय. बॅलन्स करण्याचा प्रयत्न करताय. तुमच्या रिलेशनला बॅलन्स होत नाहीये. बऱ्याच गोष्टी समोर आहेत तरी पण तुम्ही नाराज राहता. कारण बरोबरच आहे ना की आपला पार्टनर आपल्याजवळ नसला किंवा आपला एक डिस्टन्समध्ये जेव्हा असतो त्यावेळेला आपण त्या गोष्टींमध्ये असतो, त्या विचारांमध्ये असतो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्लिअर नातं राहण्यासाठी फेअरनेस चांगला ठेवा एकमेकांमध्ये. विश्वास, ट्रस्ट खूप महत्त्वाचं आहे. सिक्रेट मनामध्ये हे करू नका. ओके, जेवढं होता होईल तेवढं बोलण्याचा प्रयत्न करा आणि सांगण्याचा प्रयत्न करा. राईट, दोघांची फिलिंग आपण आत्ता चेक केल्या. लव्ह मेसेजमधून मी चेक करते. आणखी लव्ह मेसेजमधून चेक करूया की तुमच्या दोघांची फिलिंग काय आहे. जे माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांची प्लस त्यांच्या पार्टनरची काय फिलिंग आहे, दोघांची फिलिंग. आपण दोघांची फिलिंग इथे चेक करतोय. बघूया तुमची आणि तुमच्या पार्टनरची सध्याची काय सिच्युएशन आहे. लव्ह मेसेजमधून काय मेसेज येतात आहे का आपण चेक करूया. काय फिलिंग आहे जे माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांची प्लस त्यांच्या पार्टनरची काय फिलिंग आहे एकमेकांविषयी. ओके, तुम्ही आत्ता सध्या काय विचार करतात, काय थॉट आहे तुमच्या मनामध्ये. ओके, एक मेसेज घेऊया. एकच मेसेज चेक करूया प्लस बॉटमची एनर्जी चेक करून मेसेज कंप्लीट करूया. राईट, 2 कार्ड्स आले. ओके, म्हणजे मेसेज काहीतरी डेफिनेटली आहे तुमच्यासाठी. ओके, नो वन अंडरस्टँड मी द वे यू डू. ओके, तुम्ही जसं समजून घेता किंवा तुमचा पार्टनर जसं तुम्हाला समजून घेतो ना तसं कोणी समजून घेत नाही. ओके, आणि हे तुम्हाला अंडरस्टँडिंग माहीत आहे एकमेकांमध्ये. राईट, हे तुम्हाला अंडरस्टँडिंग माहीत आहे. बोलण्याची भाषा, समजण्याची भाषा, एक लँग्वेज जी प्रेमाची असते ती भाषा तुम्हाला एकमेकांची एकदम परफेक्टली माहीत आहे. राईट, माय हार्ट इज ओपन अँड रेडी फॉर यू. यू आर द मिसिंग पीस आय हॅव बीन सर्चिंग फॉर यू. ओके, तुमच्यासाठी किंवा तुमच्यासाठी तुमचा पार्टनर किंवा तुमच्या पार्टनरसाठी तुम्ही. ओके, दोघांसाठी पण इथं फिलिंग येते.
की तुमच्या लाईफमध्ये तुमचा पार्टनर किंवा तुम्ही असे आहात त्यांच्या लाईफमध्ये की एक असा हरवलेला पीस आहे, जे ते किती दिवस म्हणतो ना आपण, कित्येक वर्ष एक असं शोधतो आणि तो पीस, तो एक भाग आयुष्याचा भेटला आणि ज्याच्यामुळे तुमची लाईफ एक ब्राईटनेस झालं. तसं काहीतरी तुमच्या लाईफमध्ये आलं आहे. ओके, असा काहीतरी पार्टनर आहे तुमच्या लाईफमध्ये ज्याच्यामुळे तुमची लाईफ ब्राईटनेस झालं, चांगली झालं. तो भाग जो तुम्ही शोधत होता आणि ज्याच्यामध्ये तुम्ही खुश राहता, तो तुमचा लाईफ पार्टनर आहे. ओके, असा मेसेज येतोय. तुम्ही तयार आहात तुमच्या प्रेमासाठी, प्रपोजल घेण्यासाठी. तुम्ही तयार आहात परत एकदा न्यू बिगिनिंगसाठी. राईट, तुम्हाला न्यू बिगिनिंग करायची तुमच्या लाईफमध्ये तुमच्या पार्टनरसोबत. नवीन एकदा परत त्या नात्याला सुरुवात करायची आहे. परत एकदा अनुभवायचं आहे ते प्रेम, तो एक एहसास असतो प्रेमाचा. असं काहीतरी तुम्हाला तुमच्या पार्टनर थ्रू परत एकदा ती लाईफ जगायचे. ओके, शेअर करा सगळ्या गोष्टी. काही सिक्रेट मनामध्ये ठेवू नका. जितकं शेअर गोष्टी करणार ना, मग ते कोणत्याही असू दे, बघा तितकं नातं तुमचं एकदम स्ट्रॉंगली आणि बॉन्ड खूप खूप छान राहणार तुमचा, खूप चांगला राहणार त्या संदर्भातलं. बघा तुम्ही एक मेसेज चेक करूया. तुमच्या दोघांचे फिलिंग एकमेकांसाठी खूप चांगले आहेत. काही डिस्टन्स, काही गैरसमज जरी असले तरी तुम्हाला दोघांनाही सेम फिलिंग आहेत एकमेकांसोबतच्या. राईट, तुम्हाला हे नातं छान आहे. तुम्हाला लँग्वेज समजते एकमेकांची, प्रेमाची भाषा तुम्हाला समजते. ओके, येस, तुमच्यासाठी आता परफेक्ट टायमिंग आलेलं आहे. राईट, एंजलने सरळ हा साईन दिलेला आहे की तुमचं जर रिलेशन एका अशा टप्प्यावर येऊन थांबले किंवा डिस्टन्स तुमच्या दोघांमध्ये काय आलेला असेल, तो डिस्टन्स आता दूर होणार आहे. परफेक्ट टायमिंग येत आहे आणि हे परफेक्ट टायमिंग किंवा तो डिस्टन्स दूर होण्याचा आता काही महिनेच राहिले. ओके, जर डिस्टन्समध्ये असाल तर सगळ्यांसाठीच मेसेज रेझोनेट होईल असं नाही आहे. जे डिस्टन्समध्ये आहेत त्यांच्यासाठी हा खास मेसेज आहे. काही महिन्यांमध्ये तुमच्या ज्याही गोष्टी नात्यामध्ये बिघडल्या गेलेल्या आहेत तर त्या गोष्टी सगळ्या ठीक होणार आहेत. एंजल स्वतः तुम्हाला ते साईन देतात आहे. राईट, परफेक्ट टायमिंग आले, थोडासा वेट करावा लागेल. एंजल कार्ड इज व्हेरी पॉवरफुल. ओके, तर वेट थोडासा करा. परफेक्ट टायमिंग तुमच्यासाठी येत आहे. काही महिन्यांमध्ये तुमचे जे बिघडलेले नाते किंवा काही रिलेशन असतील तर ते नव्याने परत एकदा तयार होणार आहेत आणि ही फिलिंग तुमच्या दोघांची आहे. ओके, त्याच्यामुळे इतके छान मेसेज आज एंजलकडून पण तुम्हाला आलेले आहे. थोडासा वेट करा आणि वेट केल्यानंतर बघा अँसर खरंच खूप छान असणार आहे. ते नातं परत एकदा नव्याने हे करा आणि रिलेशनमध्ये जितकं होईल, जितका बॉन्ड जर चांगला ठेवायचा असेल तर रिलेशनमध्ये सगळ्या गोष्टी बोलायला शिका. ओके, व्यक्त व्हायला शिका. मनामध्ये ठेवू नका. जितकं व्यक्त व्हाल, जितकं फ्रीडम राहाल, जितकं मोकळ्या मनाने तुम्हाला व्यक्त करता येईल तुमच्या पार्टनरशी तितकं करा. बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात. ओके, बऱ्याच गोष्टी आणि त्यातून लवकरात लवकर तुम्ही निघू शकता. तुमच्या पार्टनरची तुमची आत्ताची ही फिलिंग होती, तुमच्या दोघांचीही आपण चेक केलं फिलिंग. तुम्हाला हा मेसेज, हा व्हिडिओ कसा वाटला डेफिनेटली मला सांगा. तुमचे काहीही प्रश्न असू दे, ओके, तुमच्या पार्टनरविषयी एखादा प्रश्न वगैरे जरी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्यांचं नाव लिहा. तुम्हाला काही फिलिंग चेक करायचे असतील त्यांच्या संदर्भातल्या किंवा करंट एनर्जीज ॲक्च्युली तुमच्या पार्टनर संदर्भातल्या, मॅरेजमध्ये असाल तरीही आणि जरी तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तरी दोघांसाठी पण सेमच मेसेज राहणार आहे. तर तुम्हाला जर चेकिंग करायचं असेल तर तुम्ही एक तुमच्या पार्टनरविषयी एखादा प्रश्न मला कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि न विसरता त्यांचं नाव आणि जन्मतारीख द्या. ओके, मी मेसेज चेक करून तुम्हाला नक्की सांगेल. ओके, आजचा व्हिडिओ, आजचा मेसेज तुम्हाला कसा वाटला डेफिनेटली मला कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुमचे कमेंट बॉक्स, जेव्हा मी कमेंट्स वाचते ना तुमचे, मला खूप छान वाटतं. असेच मला भरभरून प्रेम द्या आणि मला सपोर्ट करा. ओके, थँक्यू सो मच.